हाय बेटू, कशी आहेस तू? डॅड तुम्ही इथे? अगं तुलाच भेटायला आलो होतो. नको तर यायला मी जाऊ? डॅड मी असं कुठे म्हटलं? यू जस्ट टुक मी बाय सरप्राईज. तुझी ममा कुठे दिसत नाही घरात? नाहीये ती. वाटलंच मला. आत्ता कुठे तिची संध्याकाळ सुरू झाली असणार नाही का? डॅड तुम्ही आत या ना. नाही नको बेटा, मी इथेच ठीक आहे. तुझ्या मामाच्या घरात मी यायचं म्हणजे? डॅड हे माझे सुद्धा घर आहे, या. चला. अगं हो हो हो, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. ओके. हे घ्या डॅड. काय ग बघतेस काय अशी? किती महिन्याने भेटताय तुम्ही मला? अगं कामासाठी बाहेरगावी गेलो होतो मी, पण आजचा दिवस खास लक्षात ठेवून तुला भेटण्यासाठी आलोय. का? आज काय स्पेशल आहे? स्पेशलच आहे. माझ्यासाठी तरी नक्कीच स्पेशल. अगं आजच्या दिवशी पहिल्यांदाच तू स्वतःच्या पायांवर उभी राहिली होतीस. काय? हो, एवढीशीच होतीस तू, अगदी एवढीशी. घरभर रांगायचीस, पण उभी राहायला गेलीस ना की धपकन पडायचीस. मग आम्ही म्हणायचो आमची पिठाची गोण पडली. लख्ख गोरी होतीस तेव्हा तू. आणि एक दिवस मी बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर आलो तर माझ्या समोरच तू होतीस. भिंतीचा आधार घेत उभं राहायचा प्रयत्न करत होतीस. जमत नव्हतं तुला, थोडं वर गेलं की धपा, पण तुझा प्रयत्न चालू होता. मी सगळं जग विसरून तुझा तो खेळ बघत उभा राहिलो. आणि शेवटी तू उभी राहिलीस भिंतीला टेकून. मला वाटलं आता पुढल्या क्षणी तुझा तोल जाणार, तू पडणार, म्हणून तुला सावरायला मी धावलो पुढे. आणि पुढल्या क्षणी तू भिंतीचा आधार सोडलास. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. पण बघतो तर काय, तू उभी होतीस तुझ्या पायांवर, कुठल्याही आधाराशिवाय. मी अनुभवलाय तो क्षण, फक्त मी अनुभवलाय तो क्षण. आज 15 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण अजूनही तो क्षण मनात जपून ठेवलाय. की दुसरं काय आहे माझ्याकडे? त्या क्षणाची आठवण म्हणून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं. पंधरा वर्षांपूर्वी तू ज्या पायांवर पहिल्यांदा उभी राहिली होतीस, त्या तुझ्या पायांसाठी तुझ्या गरीब बापाकडून बाळासाहेबांची काही खबर बात? सोड ना यार, कुठं नाही तेच प्रश्न विचारतोय तू पण. खरे मला कळू नये असं काही आहे का? अरे तुमच्या स्कॉलर लोकांचा ना हाच तंटा असतो. प्रत्येक गोष्टीत प्रश्नच पडतात तुम्हाला.
अरे तो बाळ्या जेलमधून सुटून कुठंतरी गेला असेल तडफडायला. पुण्यात. पुण्यात? हो, मी स्वतः पाहिलं होतं त्यांना पुण्यात. म्हणजे लांबूनच पाहिलं मी, पण माझी पक्की खात्री आहे की तेच होते. मला नंतर खबर सुद्धा लागली की जेलमधून बाहेर पडल्यानंतर ते पुण्यात सेटल झाले. आता जेलमधून बाहेर पडल्यानंतर ते कोल्हापुरात कसं काय राहणं शक्यच नाही आहे ना. पण काय रे सारंग, इतक्या वर्षात किरणनी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न. किरण? अरे काय बोलतोयस काय तू? किरणनी 20 वर्षांपूर्वी आत्महत्या केली ना? काय काय बोलतोयस काय तू? अरे तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही. तुला कोणी सांगितलं? अरे बाळासाहेब जेलमध्ये असताना मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा तेच मला म्हणाले. शक्यता आहे. तुमचा डायव्हर्स चालू असताना बाळासाहेबांना अटक झाली. त्यामध्ये त्यांचे सगळे काळे धंदे चव्हाट्यावर आले आणि तूही निघून गेलास. किरण एकटी पडली असणार. त्या डिप्रेशनमध्ये तिने. किरणनं आत्महत्या केली? किती चांगली मुलगी होती रे ती. या बाळासाहेबाच्या पोटी कशी काय जन्माला आली? त्याच्यामुळेच तिनं. अरे नाही, बाळासाहेब म्हणाले की माझ्यामुळे तिने आत्महत्या केली. आणि तू विश्वास ठेवतोस त्याच्यावर? अरे एक नंबरचा डांबीस माणूस आहे तो. म्हणजे तिने आत्महत्या केलीच नाही? ते माहित नाही रे बाबा, पण तुझ्यामुळं तिनं आत्महत्या केली हे खोट आहे. त्या बाळासाहेबाच्या जाचाला कंटाळूनच बिचारीनं. नाही 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 नाही, मला एक कळत नाहीये, कोल्हापुरात एवढी मोठी गोष्ट लपून राहिलीच कशी? किरणनी जर आत्महत्या केली असेल तर त्याची काहीतरी वाच्यता झाली असती. पोलीस रेकॉर्ड मध्ये काहीतरी नोंद. काय रे नितीन? मी कुठे इथे होतो तेव्हा? 1900. नगरला होतो मी. मला एवढे दिवस हेच वाटत होतं की बाळासाहेब पुण्यात आहेत आणि त्यांच्याबरोबर किरण सुद्धा पुण्यात. ते पुण्यात कुठे राहतात माहिती आहे तुला प्रकाश? नाही बा. इनफॅक्ट ते आता हयात आहेत की नाही याचीच मला शंका आहे. अरे 6 वर्ष तुरुंगात काढल्यावर फार भोसकाट झाला असेल त्या म्हाताऱ्याचं. चांगली मुलगी होती रे. पण त्यांचा पत्ता आता कुठून मिळेल? जेलच्या रेकॉर्डमध्ये त्याचा एखादा फॉरवर्डिंग ॲड्रेस असेल. आपण दोघं बी उद्या जाऊ आणि शोध घेऊ. अरे नको, तू कशाला उगाच त्रास घेतोस? माझं सकाळचं काम झालं की मग मी जाईन ना. अरे तुला नाही माहिती देणार ते तशी. हे बघ, तिथलं जेलर दोस्त आहे आपलं, मी फोन करतो त्याला. प्रकाश, तू सुद्धा तुझ्या ऑफिसमध्ये किरणच्या आत्महत्येबद्दल चौकशी करशील? अरे पण आमच्या पेपरला बातमी नव्हती एवढं नक्की. तरी पण मी शोध करतो. प्लीज. तू टेन्शन नको घेऊस. नाही रे, टेन्शनचं नाही, पण अरे पण किरणने असं कसं? किती चांगली मुलगी होती रे ती. नित्या, तुला जास्त झाली आहे का? शांत बस ना. अरे काय शांत बस शांत बस बोलतोयस तू? त्या दोघांच्या लग्नाच्या कागदावरती सही केली होती ना आपण. तेव्हा काय माहिती होतं का ही पोरगी पुढे आयुष्यात असं काहीतरी? सांगून दे रे नितीन, शांत. अरे तो आता सुखात आहे, बायको आहे, मुलगी आहे. तू कशाला परत परत तेच ते? रे पण काय मस्त जोडा होता रे त्यांचा. किती प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. अरे तडफडायचे एकमेकांना बघण्यासाठी, तडफडायचे. ये कामाचं आपण नंतर बोलू रे, ते चालूच राहील. पण हाय वृषाली, कशी आहे?
आणि हे कोण? तुझे स्नेही वाटतं. हाय, सुशांत ठाकूर. मनोज चक्रपाणी, वृषाली चक्रपाणीचा नवरा. तुमचं जॅकेट टाकलेला. हाऊ डेअर यू एंटर माय हाऊस मनोज? ते मला भेटायला आले. तुला विचारलंय मी. वृषाली, अगं तिच्यावर कशाला चिडते सुगीच? मी सहज आलो होतो माझ्या आपल्या मुलीला भेटायला. चालता हो. सेम ओल्ड डायलॉग. नवीन वाक्य शोध ना आता काहीतरी. मनोज, तू बऱ्या बोलानं माझ्या घरातनं चालता हो, नाहीतर काय करशील? सांग ना, काय करशील? पोलिसांना बोलवशील? कोर्टात जाशील? मागे गेली होतीस तशी? नाही, नको, राहू दे. माझ्यासारख्या फालतू माणसासाठी इतक्या लोकांना त्रास नको द्यायला. निघतोय मी. फक्त उर्वीला भेटावंसं वाटलं, बघावंसं वाटलं म्हणून आलो होतो. निघतो. डॅड, बाय बेटा. तू कशाला रडतेस? हे आमचं नेहमीच आहे. फक्त भीती वाटली ग. कदाचित माझा चेहरा विसरशील, आवाज विसरशील आणि हळूहळू मग माझी आठवणही तुझ्या मनातनं पुसून जाईल. म्हणून कुणी कितीही बोललं तरी कोडग्यासारखा तुला भेटायला येतोय. बाय. वृषाली, मी निघतो. आपण फोनवर बोलूच. बाय. टेक केअर. तो माणूस इथे काय करत होता? तो कोणी तिराईत नाहीये. माझे डॅड आहेत ते. एवढा अभिमान वाटण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. एक नंबरचा तो. प्लीज, तू त्यांच्याबद्दल अजून एक शब्द जरी बोललीस ना का? तर मी. एवढा पुळका काय तुला त्याचा? काय केलंय त्याने तुझ्यासाठी? तू त्यांना संधीच कुठे दिलीस काही करायची? कोर्टाचे दावपेच लढून तू तोडलंस माझ्या डॅडला माझ्यापासून. तरीही ते मला भेटायला येतात. ते आज का आले होते माहितीये तुला? कारण लहान असताना आजच्या दिवशी पहिल्यांदा मी स्वतःच्या पायावर उभी राहिली होते. डॅडच्या लक्षात होता आजचा दिवस. माझी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट अगदी घट्ट कवटाळून ठेवली आहे त्यांनी. तू तर माझी आई आहेस ना ग. तुला तरी लक्षात होता का आजचा दिवस एवढा स्पेशल काय ते? त्यानं तुला हा इमोशनल क्रॅप ऐकवला आणि तू विश्वास ठेवलास? अगं, कोणी पाहिलंय की तू खरंच केव्हा तुझ्या पायावर उभी राहिलीस ते? माझ्या डॅडने पाहिलंय. त्यांच्या लक्षात आहे. पूर्वी अगं, त्या माणसावर कसा काय विश्वास ठेवू शकतेस तू? ह्या अशा खोट्या सबबी चुटकी सरशी तयार करण्यात हातखंड आहे ग त्याचा. बिलीव्ह मी. वाय शुड आय बिलीव्ह यू? डॅड जरी खोटं बोलत असतील ना तरी ते चालेल मला. ॲटलिस्ट ते मला खुश ठेवण्याचा तरी प्रयत्न करतायत. मध्यरात्री आपल्या मित्रांच्या गळ्यात गळे घालून येणाऱ्या आईपेक्षा खोटारडा बाप केव्हाही परवडला.
चहा. अरे थँक्यू व्हेरी मच. चाय की उसाचा रस. हा बोल से. कुठे आहेस? कुठे आहे म्हणजे बँगलोरला. ते माहितीये रे, पण कामात आहेस का हॉटेलवर? नाही कामात नाही आहे आणि हॉटेलवरच आहे. बोल. काय म्हणते बँगलोर? एकदम मस्त. कालचा दिवस धावपळीत गेला अगं एकदम. तुमचं काय? हे काय निघालेच आहे? बर. आणि सना रागावली असेल ना यार ती माझ्यावर. न सांगताच निघालोय. आता बाईंचा राग काढायचा असेल तर काहीतरी गिफ्ट घेऊन या बँगलोरवरनं. हॅलो हॅलो सारंग. हा काय 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 झालं? सारंग आर यू ऑल राईट? या आय एम ऑलराईट. का असं का विचारतेस? नाही, काल रात्री मला. काय झालं काल रात्री? काही नाही, काल रात्री तू माझ्या स्वप्नात आला होतास. अरे वा, तुझ्या स्वप्नात अजूनही मीच येतो. व्हॉट डू यू मीन अजूनही? नाही, मला एवढी रिपीट व्हॅल्यू आहे हे माहित नव्हतं. शट अप. परत कधी येतोयस? तुझ्या स्वप्नात तू झोपलीस की. सारंग अगं दुपारी एक मीटिंग आहे, ती झाली की लगेच निघतो. ये, मी वाट पाहते. धावत येतो. नको, विमानानेच ये. धावत आलास तर महिना लागेल मुंबईला पोचायला. अगं विमानात धावेन म्हटलं मी. झालं, उजाडला माझा दिवस. चल मी निघते. सानासाठी गिफ्ट आणायला विसरू नकोस. बाय बाय. दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसारी. मॅडम गाडी काढू? हो काढ काढ. मोगरा मी निघते ग. दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसारी. काढतोस ना गाडी? हा नाही, तुमची पूजा झाली की काढतो ना. पूजा? हा हो, तुम्ही आरती म्हणत होता ना, मला वाटलं. ती आरती बसलीच आहे तोंडात. मगाशी साहेबांशी फोनवर बोलत होते ना, तेव्हा ऐकू येत होती मागे. आरती मराठी. सारंग तर बँगलोरला आहे. काय झालं मॅडम? काय नाही, तू जा गाडी काढ. दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसारी. दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन